आजकाल समाजामध्ये लहान मुलांच्यामध्ये अतिशय कॉमन समस्या आढळते ते म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. याच्यामध्ये 3 प्रकारची प्रमुख लक्षणं दिसतात. पहिलं म्हणजे कम्युनिकेशन कमी असतं, डिक्रीज कम्युनिकेशन, नंतरचं डिक्रीज सोशल इंटरॅक्शन आणि तिसरा रिपिटेटिव्ह बिहेवियर. आता डिक्रीज कम्युनिकेशन म्हणजे यांची संवाद करण्याची क्षमता जी असते ती कमी असते. कम्युनिकेट ते प्रॉपर करत नसतात. त्यांना म्हणजे बोलण्यास अडचण निर्माण होत असते. व्यवस्थित ते बोलू शकत नाही, शब्द ते उच्चारू शकत नाहीत, कमी बोलतात किंवा लाजतात असं आपण म्हणू शकतो. नजरेला नजर ते लावू शकत नाहीत. इव्हन सोशल इंटरॅक्शन त्यांचं कमी असतं. ते सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत नाहीत. एकटंच राहायला त्यांना आवडत असतं. कुठल्यातरी फॅमिली फंक्शनला जरी चला म्हटलं तरी ते सहजासहजी येणार नाहीत. नेलं तरी ते कोऑपरेट करणार नाहीत. म्हणजे संवाद साधण्याची क्षमता, कम्युनिकेशन याच्यामध्ये दोष असतो. आणि तिसरा रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे ते वारंवार एकच हालचाल करत असतात. म्हणजे हात हलवणं किंवा हात फिरवणे, गोल फिरवणे, फिरणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे फॅनकडे बघत असेल तर ते वारंवार फॅनकडे बघत राहणार किंवा आपण त्यांना काही सजेशन दिलं असेल तरी ते त्याकडं बघणार नाहीत, लक्ष देणार नाहीत. आणखी काय असतो तो म्हणजे सेन्सरी इश्यूज. म्हणजे कधी हायपोसेन्सिटिव्ह असतात आणि हायपर सेन्सिटिव्ह पण असतात. म्हणजे उदाहरणार्थ आवाज, काही जणांना थोडा जरी आवाज जरी दिला तरी ते इरिटेट होऊ शकतात किंवा मोठा आवाज पण त्यांची सहन करण्याची क्षमता असू शकते. टेस्टच्या बाबतीमध्ये हायपो किंवा हायपर सेन्सिटिव्ह असू शकतात. इव्हन छोटासा प्रकाश जर असेल तर काही जणांना सहन होत नाही किंवा भरपूर प्रकाश असेल तर तो सहन होतो. टचच्या बाबतीमध्ये काही जणांना थोडा जरी स्पर्श काही वस्तूंचा टिपिकल असतो तो आवडत नाही. काही जणांना हायपर सेन्सिटिव्ह असतात, हायपोसेन्सिटिव्ह असतात. म्हणजे संवेदनाच्या बाबतीमधले इश्यूज त्या मुलांच्यामध्ये असू शकतात. यालाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. आणि आजकाल याचं प्रमाण समाजामध्ये वाढत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कारण आहे की लहानपणी किंवा अगदी 3 महिने, 6 महिने, वर्षभराचं बाळ असताना, मुलं असताना आजकाल पॅरेंट्स त्यांना मोबाईल हातात देतात आणि ते एक महत्त्वाचं एक कारण आजकाल आम्हाला आढळलेलं आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचं प्रमाण वाढायला. आपण बर्फी मूव्ही पण पाहिला होता. त्याच्यामध्ये ॲक्ट्रेस जी प्रियांका चोप्रा आहे तिला पण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचाच प्रकार त्यामध्ये दाखवलेला आहे. तर आज यावर उपचार अवेलेबल आहेत. गरज पडल्यास औषधोपचार, काउन्सिलिंग, रेमेडियल थेरपी, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आज अवेलेबल आहेत. आणि आमच्या सेंटरमध्ये पण आम्ही या वेगवेगळ्या थेरपी आम्ही वापरत आहोत. तर पालकांना जर ASD म्हणजे ऑटिझमची काही लक्षणं दिसली तर लवकर जेवढा आपण हस्तक्षेप करू त्यांच्या आजारामध्ये तर लवकरच त्या मुलांना रिझल्ट आपण देऊ शकतो असं मला वाटतं.